नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणतीही व्यक्ती चुकल्यास तिच्या चुका सुधारण्यासाठी क्षमा हे मोठे साधन आहे. माणसाच्या अंगी नम्रता, क्षमाशीलता हा गुण अंगी असावा. तसेच चातुर्य व नम्रतेने अनेक चुका माफ केल्या जातात. अशाच एका चोराची कथा ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. एक राजा होता. त्याचे एक छोटेसे राज्य होते. आपल्या राज्यात सदा सर्व काळ सुख नांदावे, समाधान नांदावे, शांती नांदावी असे त्याला वाटे. पण प्रत्यक्षात त्याच्या राज्यात कोण नांदत होते माहीत आहे? त्याच्या राज्यात चोर नांदत होते, लुटारू नांदत होते, दरोडेखोर नांदत होते. अगदी सुखासमाधानाने, शांततेने, निर्धास्तपणे चोर दरोडेखोरांचेच राज्य होते ते. त्या राज्यात चोरांचा सुळसुळाट होता. राजाने अनेक कायदे केले, पण चोरांना कायद्याची भीतीच वाटत नव्हती. चोर चोरी करायचेच, एखाद्या वेळी पकडले जायचे, त्यांना शिक्षा व्हायची आणि कैदेतून सुटल्यावर ते पुन्हा चोरी करायची. शिक्षेची त्यांना भीतीच वाटत नव्हती. अगदी कठोर शिक्षा ते भोगायचे, पण त्यांच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. चोराची सवय सुटायची नाही. कठोर शिक्षा भोगूनही ते चोरी करायचेच. त्या राज्यातले चोर अगदी बेडर झाले, निर्भय झाले. रात्री त्या चोऱ्या व्हायच्याच, पण दिवसा डोळ्याही चोऱ्या व्हायच्या. राजा त्रस्त झाला आणि तो विचार करू लागला, चोरांना कोणती शिक्षा करावी म्हणजे ते चोरीच करणार नाहीत, चोरी करण्याची हिंमतच करणार नाहीत. राजा रात्रंदिवस विचार करायचा, कोणती कठोर शिक्षा चोरांना करावी. राजाला शिक्षा सुचत नव्हती. राजाने एक दिवस प्रधानाला विचारले, प्रधानजी, चोरांना कोणती कठोर शिक्षा द्यावी म्हणजे चोर पुन्हा चोरी करण्याची हिंमतच करणार नाही, कुणीच चोरी करण्याची हिंमत करणार नाही. प्रधानजी आपले डोके खाजवू लागले आणि त्यांच्या डोक्यातून एक शिक्षा बाहेर आली. त्यांना एक कठोर शिक्षा सुचली. ते म्हणाले, महाराज, आहे एक कठोर शिक्षा आहे. राजा उद्गारला, कोणती शिक्षा? प्रधान म्हणाला, महाराज, चोर ज्या हाताने चोरी करतो तो हातच तोडून टाकला पाहिजे, अगदी मुळापासून कापून काढावा. शिक्षा ऐकली, पण राजाचे समाधान झाले नाही. राजा म्हणाला, ही शिक्षा कमी आहे, यापेक्षा कठोर शिक्षा सांगा. प्रधान उद्गारले, महाराज, चोरांचे दोघी हात कापून टाकावेत, छाटून टाकावेत. राजाला ही शिक्षा सौम्य वाटली. राजा उद्गारला, त्यापेक्षाही कठोर शिक्षा सुचते का पहा प्रधानजी. चोर एवढे बेडर झाले आहेत की त्यांचे हातपाय छाटून टाकले तरी ते चोरी करतीलच. अगदी कठोरातली कठोर शिक्षा सुचवा. राजाच्या चेहऱ्यावर आसुरी भाव उमटला. त्याचे डोळे विस्पारले आणि प्रधान उद्गारला, महाराज, एक शिक्षा आहे, अगदी कठोर शिक्षा आहे, पण त्यासाठी मनही तेवढेच कठोर हवे. ही शिक्षा जर झाली तर चोर जन्मात चोरी करणार नाही. त्याला चांगली जन्माची आठवण राहील. चोरीच काय, पण एकही गुन्हा होणार नाही. साऱ्या गुन्ह्याला एकच शिक्षा. कोणती शिक्षा? राजा उद्गारला, महाराज, जो चोरी करेल त्याचे डोळेच काढून घ्यावेत आणि त्याला जन्माचे आंधळे करावे. राजाचे डोळे मोठे झाले. सारा आसुरी आनंद त्यात एकवटला आणि तो चित्कारला, वाह प्रधानजी, योग्य शिक्षा सुचवली. बस, आता साऱ्या गुन्ह्यांसाठी हीच शिक्षा, आंधळेपणाची शिक्षा. राजाने कायदाच केला. साऱ्या राज्यात कायदा जाहीर झाला. कायदा ऐकला, शिक्षा ऐकली आणि चोरांना धडकीच बसली. त्यांचे डोळे भयभीत झाले. राज्यातले सारे चोर एकत्र झाले आणि ते आपल्या सरदाराकडे गेले आणि म्हणाले, सरदार, ऐकला का कायदा? आता आम्ही चोरी कशी करणार? चोरांचा सरदार म्हणाला, हा राक्षसी कायदा आहे. साऱ्या गुन्ह्यांसाठी एकच शिक्षा, जन्माची अंधार कोठडी. हा राजा आहे की राक्षस? राजाने चोरांना सुद्धा न्याय द्यायला हवा. सारे चोर म्हणू लागले, सरदार, आता काय करायचे?
सरदार शांतपणे म्हणाला, काहीच करायचे नाही, शांत राहायचे. चोऱ्या करून डोळे गमवायचे नाही. काही दिवस चोऱ्या बंद. तुम्ही घाबरू नका. तुमच्या एका डोळ्यालाही धक्का पोचणार नाही. तुम्ही निश्चित राहा. तो राजा आहे तर मी सुद्धा सरदार आहे. आता राजा आणि मी. सरदारने चोरांना धीर दिला. चोर निश्चित राहिले, स्वस्थ राहिले. काही दिवस त्यांनी चोऱ्या बंद ठेवल्या. चोरांच्या सरदाराला मात्र चिंता लागली. आता चोरांचे कसे होणार? काय करावे? चोरांवर हा अन्याय आहे. आम्ही चोर असलो तरी आम्हाला न्याय मिळालाच हवा. जसा गुन्हा तशीच शिक्षा. राजाने चोरांना कठोर सजा जरूर द्यावी, पण भयंकर इजा करायला नको. काय करावे? हा अन्याय कसा दूर करावा? काहीतरी युक्ती केली पाहिजे. सरदार रात्रंदिवस विचार करू लागला, पण त्याला मार्ग सापडत नव्हता. आणि एक दिवस त्याला मार्ग सापडला. त्यांनी ठरवले, बस असेच करायचे. चोरी करायची आणि चोरांचे डोळेही वाचवायचे. चोर स्वस्थ होते. चोरांचा सरदारही काही दिवस स्वस्थ बसला. राज्यात एकही चोरी झाली नाही. राजाला आनंद झाला. कायदा लागू पडला. राजा प्रधानजीला म्हणाला, प्रधानजी, तुमचा जालीम उपाय लागू पडला. प्रधानजीला मान ताठ झाली. तरीही आपली मान वाकवून तो म्हणाला, महाराज, ही आपल्या कायद्याची किमया आहे. कठोर कायदा केला आणि चोऱ्याच बंद पडल्या. राजा उद्गारला, आता माझ्या प्रजेला शांत झोप येत असेल. राज्यात शांतता नांदत असेल, समाधान नांदत असेल, सुख नांदत असेल. प्रधान म्हणाला, होय महाराज, सारी प्रजा आपल्यालाच दुवा देत आहे. राजा सुखावला. बरेच दिवस निघून गेले. राज्यात कुठेच चोरी झाली नाही. एकही गुन्हा घडला नाही. पण एक दिवस चोरी झालीच. राजाकडे तक्रार आली, महाराज, देवाच्या मंदिरात चोरी झाली. फार मोठी चोरी झाली. देवाचा सोन्याचा मुकुट चोरीला गेला. राजाने तक्रार ऐकली आणि त्याला आश्चर्य वाटले. काय, चोरी झाली? कोण चोर आहे तो? त्याची एवढी हिंमत? आपल्या डोळ्याचे त्याला महत्त्व नाही? प्रधानजी, शोधा त्या चोराला. पकडून माझ्यासमोर आणा. बघूया मला असा कोणता चोर आहे तो. त्याला आपले डोळे नकोसे झाले. प्रधानजी हवालदाराला आदेश दिला, शोधा चोर आणि पकडून आणा. हवालदाराने शिपायाला आदेश केला, शिपाई, शोधा चोर आणि पकडून आणा. शिपायांनी कसून शोध घेतला आणि चोर सापडला. तो चोरांचा सरदारच होता. प्रधानजीने चोरांच्या सरदाराला राजापुढे उभे केले. राजाने त्याला आपाद मस्तक न्याहाळले आणि विचारले, चोरी तू केलीस? होय महाराज, चोरी मी केली. ह्या गुन्ह्याची शिक्षा माहीत आहे तुला? नाही महाराज. राजा क्रोधाने म्हणाला, मग ऐक, या राज्यात साऱ्या गुन्ह्यांना एकच शिक्षा आहे. कोणती महाराज? डोळे काढण्याची शिक्षा. तुलाही तीच शिक्षा होणार. चोरांचा सरदार शांतपणे म्हणाला, महाराज, चोरी मी केली. शिक्षा मला व्हायला हवी. माझ्या डोळ्यांचा काय अपराध? राजा म्हणाला, तुझे डोळेच अपराधी आहेत. डोळ्यांनी तुला सोन्याचा मुकुट दाखवला ना. चोरांचा सरदार नम्रतेने म्हणाला, महाराज, माझ्या डोळ्यांनी माझ्या न्यायी राजाचे दर्शन घडवले आहे. दिव्य दर्शन. राजा क्षणभर अवाकच झाला. प्रधान मध्येच बोलला, मग महाराज, याच्या हाताने चोरी केली आहे. तो हातच छाटायला हवा. चोर अधिक नम्रपणे म्हणाला, प्रधानजी, तेच हात माझ्या न्यायी राजाला वंदन करतात. प्रधान रागाने म्हणाले, महाराज, याच्या पायानेच याला देवळात नेले. याचे पायच छाटले पाहिजे. चोराने आपली नम्रता ढळू दिली नाही. तो उद्गारला, याच पायांनी मला राजाच्या दर्शनालाही आणले. आता प्रधानही अवाक झाला. राजाला तर चोराच्या बोलण्याचे कौतुकच वाटले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग विरघळू लागला. चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. राजा चोराच्या सरदाराला म्हणाला, मग तूच सांग, गुन्हेगाराला कोणती शिक्षा करावी, म्हणजे तो गुन्हाच करणार नाही. सरदार धीटपणे म्हणाला, महाराज, राज्यात गुन्हे होणारच. आपण राजे आहात. राजाने गुन्हेगाराला फक्त शिक्षाच द्यायची नसते, न्याय द्यायचा असतो. गुन्हेगाराला सुद्धा न्याय मिळालाच हवा.
लहान गुन्ह्याला महान शिक्षा हा अन्याय आहे. जेवढा गुन्हा तेवढीच शिक्षा हा खरा न्याय आहे. चोरांच्या सरदाराच्या बोलण्याने राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला, मी आंधळा झालो होतो. तू आज मला दृष्टी दिलीस, डोळे दिलेच. तुझा गुन्हा मी माफ केला. जा, देवाचा मुकुट देवाला परत कर. पुन्हा चोरी करू नकोस. चोरांचा सरदार मुक्त झाला. त्याचे डोळे वाचले. साऱ्याच चोरांचे डोळे वाचले. राजाने डोळ्यांचा कायदाच रद्द केला. त्या रात्री राजाला शांत झोप लागली. माझ्या राज्यातले चोरसुद्धा चतुर आहे याचा मला अभिमान वाटला. चोराचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. राज्यात गुन्हे होणारच. राजाने शिक्षा द्यायची नसते, न्याय द्यायचा असतो. गुन्हेगाराला सुद्धा न्याय द्यायचाच असतो. क्षमा करण्याची प्रवृत्ती असेल तर वाईट घटना घडण्याच्या टळतील. म्हणून व्यक्तीने क्षमाशील असावे.